आज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती आहे, माहिती आहे सगळ्यांना? मग एकदा जोरात टाळ्या होत्या. आपल्या धर्मपत्नीला शिक्षणाचं महत्त्व सांगत असताना, शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असताना, ज्यांना अक्षराची ओळख नाहीये तिला शिक्षिका करणं, प्राध्यापिकापर्यंत त्या माऊलीला घेऊन जाणं, समाजाची सेवा करत असताना तळागाळातला समाज, तळागाळातली महिला मुलगी कशी शिकेल, तिचं स्वतःचं अस्तित्व, तिचं स्वतःचं मंगलमय जीवन तिला कसं कळेल, तिचे राईट्स, तिचे अधिकार, तिच्या जीवनाचं, स्त्री जीवनाचं महत्त्व तिला कसं कळेल, याच्यासाठी स्वतःच्या धर्मपत्नीला त्या दिव्य पुरुषाने शिकवलं. त्या माणूसपणानं हा महाराष्ट्र, हा भारत त्यांनी घडवला आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या दिव्य पुरुषांना त्रास झाला. आणि असे दिव्य पुरुष खूप मोजके लोक आहेत. भारताची संख्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती आहे. एवढ्या भारताच्या संख्यामध्ये ज्ञान सूर्य, क्रांती सूर्य, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे स्वर्ण अक्षरामध्ये, स्वर्ण इतिहासाच्या पानामध्ये आहेत. आणि आज आपण ते वाचून आपण जीवन जगताय. म्हणजे अक्षरशः चिखलाचे, शेणाचे गोळे अंगावरती टाकले, दगड अंगावरती सहन केले. अक्षरशः माता सावित्रीने 2 पातळ, एक पिशवीत घालून पातळ घेऊन जावं आणि एक अंगावरचं पातळ पूर्ण शेणानं, चिखलानं भरावं आणि तिथे शाळेत गेल्याच्या नंतर पातळ बदलून मुलांना शिकवावं. आता हल्ली कोणी असं करेल का? सांगा बरं, कोणी सहन करेल का? नाहीये. तेच लोक इतिहासामध्ये आहेत, ते दिव्य पुरुष इतिहासामध्ये आहेत, प्रेरणा देण्यासाठी, बोध मार्ग देण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी. आणि त्याच महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. सज्जनांनो, आज त्यांचं स्मरण करणं, त्यांची आठवण करणं, त्यांचं ऋण व्यक्त करणं, त्यांचा मार्ग स्वीकार करणं, त्यांच्या मार्गाने जाणं आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून गुरुदेवाने राष्ट्रपिताबद्दल बोलले. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करायला पाहिजे.